प्रथम न्यूज चॅनल। अंबरनाथ येथील दुर्गापाड़ा या ठिकाणी पब्लिक स्टुडिओ इंडिया न्यूज जनता की अदालत जनता का सवाल या न्यूज स्टुडिओ रूमचे उद्घाटन 15 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाले। या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर यांनी उपस्थित राहून या स्टुडिओचे प्रोप्रायटर रोशन भाऊ दिनकर बागुल यांना शुभेच्छा दिल्या। या स्टुडिओच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये कार्यरत असलेल्या तरुणांना बागुल यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। या स्टुडिओमध्ये बातमीची मुलाखत तसे बातमी एडिटिंग, ॲक्टिंग आणि लघुपटाचे कॅमेरा शूटिंगचे कामे होणार आहेत। यामुळे हौसी कलाकार आणि लघुपटाचे निर्माते निर्देशक यांना या स्टुडिओच्या माध्यमातून कामे करण्यास सुविधा मिळणार आहे। रोशन बागुल यांनी केलेल्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहून रोशन बागुल यांचे कौतुक केले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती प्रधान धर्माजी पाटील, पत्रकार किरण सोनोने, डॉक्टर जे मानकर, विश्वास सदाफुले, समाजसेविका रेखाताई गायकवाड, अजय अंकुश जाधव, बॉबी गायकवाड, यश थोरात, विनोद काळपांडे तसे अनेक मान्यवर उपस्थित होते। या ठिकाणी आमचे प्रमुख उपस्थिती मान्यवर डॉक्टर जे मानकर साहेब त्यांनी तो उपस्थिती दर्शवली आहे आणि रोशन बागुल यांचे हे संकल्पना आणि त्यांचं कार्य या ठिकाणी येऊन त्यांनी पाहिलेलं आहे। तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की मानकर साहेबांचं काय म्हणणं आहे रोशन बागुल यांच्या कष्टावरती आणि यांच्या कार्यावरती काय सांगत। साहेब, आपण या ठिकाणी आलाय आणि या ठिकाणी आपण रोशन बागुलचं कार्य पाहिलं, काय सांगाल त्याच्याबद्दल? या पब्लिक टुडे इंडिया न्यूज या माध्यमातून जनता की अदालत जनता के सवाल ही जी संकल्पना आहे ही रोशनने सुरुवातीपासूनच आधी मला सांगितली होती आणि खूप गरज असलेली ही संकल्पना आहे। कारण आजच्या या हुकुमशाहीकडे जाऊ पाहणाऱ्या देशामध्ये जनतेचे प्रश्न हे कुठंच लक्षात न घेता लोकप्रतिनिधी स्वतःची मनमानी करत, मत चोरी करून अक्षरशः सत्तेमध्ये बसलेले आहेत। त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल। आणि अशा वेळेस लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडून त्या लोकप्रतिनिधींना या कटघऱ्यात उभं करण्याची संकल्पना खरंच कौतुकास्पद आहे। आणि खऱ्या अर्थानं जर काही लोकप्रतिनिधी चुकत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम हे लोकांचं आहे आणि त्या माध्यमातून या संस्थेचं आहे। खूप चांगला हा उपक्रम आहे। या उपक्रमासाठी माझ्या सर्व टीमच्या माझ्या शुभेच्छा नेहमी सोबत असणार आहेत। कुठल्याही तांत्रिक बाबीत किंवा कुठल्याही अडचणी असतील तरी पूर्ण लोक आम्ही एक सोबत रोशनच्या पाठीमागे असणार आहोत। आणि रोशननी खूप छान असं डेकोरेशन या रूम मध्ये केलेलं आहे। म्हणजे जसं कोर्टामध्ये अरेंजमेंट असते तशी अरेंजमेंट, ती कटघर, ती खुर्ची, ती जज, ऑडियन्स, ही सगळी संकल्पना अप्रतिम आहे। आणि लवकरच हे उदयास येऊन खूप मोठ्या स्वरूपात उल्हासनगर शहर आणि अंबरनाथ नगर परिषद मध्ये आणि एवढंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता की अदालत जनता के सवाल ही मोठी फुलास येवो आणि मोठी हो हीच माझ्याकडून आजच्या दिवशी शुभेच्छा आहेत। या निमंत्रणासाठी आम्ही आधीपासूनच तयार होतो। त्यामुळे आज सर्वात आधी माझा फोन आला असेल की तयारी झाली का, पण आता यावं सगळं। आमच्या प्रथम न्यूज चॅनलला पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।